संकल्प आध्यात्मिक परिवार संचलित अदृष्टफल ब्रह्म विद्या निरूपण सोहळ्याच्या आजच्या या 14व्या सत्रामध्ये घेणार आहोत पूर्वार्ध 28 क्रमांकाची लीळा ज्यूत क्रीडा. कवणी एकू गाव तेथ गोसावी बीजे केले. कुठलं तरी एक गाव आहे, त्या गावाला आमचे स्वामी बीजे करतात. गोसाव्यांसी कटी प्रदेशी सुडा श्री मुकुटी सुडा ऐसे गोसावी जुआठ्यासी बीजे केले. आणि आमच्या स्वामींच्या कटी प्रदेश म्हणजे कंबर, म्हणजे आमच्या स्वामींनी कमरेला एक वस्त्र गुंडाळलेलं आहे. आणि श्रीमुकुटी सुडा म्हणजे श्रीमुकुट जे आहे त्याच्यावर सुद्धा सुडा आहे. आणि मग ऐसे गोसावी जुआठ्यासी बीजे केले. आणि असे आमचे स्वामी जुआठ्यासी म्हणजे जिथे जुगार खेळला जातो अशा ठिकाणी आमचे स्वामी बीजे करतात. तव ते कवणीची गोसाव्यांची वास न पाहती. कुणाचंही स्वामींकडे लक्ष नाही. आमचे स्वामी त्या ठिकाणी उपस्थित झाले. स्वामी म्हणतात धुरे की पवाडू आती. म्हणजे स्वामींनी स्वतः विचारलं, एका खेळाडूला तुमच्यामध्ये म्हणजे श्रेष्ठ खेळाडूला तुमच्यामध्ये प्रवेश आहे का. धुरे म्हणजे एका श्रेष्ठ खेळाडूला तुमच्यामध्ये पवाडू म्हणजे प्रवेश मिळेल का. आणि तेही ऐसे पाहिले. सगळ्यांनी स्वामींकडे बघितलं. तेही म्हणितले येई जोजी या या या. स्वामींचं स्वागत केलं सगळ्यांनी, कारण इतक्या वेळ स्वामींकडे कोणाचं लक्ष नाही आहे, सगळे त्या जुगार खेळण्यामध्ये लागलेले आहेत. तेव्हा स्वामींना स्वतः त्या ठिकाणी विचारावं लागलं, बोलावं लागलं. आणि स्वामींना बघितल्यानंतर सगळेच एकदम प्रभावित झाले. स्वामींसाठी अवघे परते सरले. सगळेजण एका बाजूला झाले, म्हणजे स्वामींसाठी सरकासरकी झाली. मध्ये पवाडू केला आणि स्वामींना चांगल्या प्रकारच्या ठिकाणी बसायला दिलं, म्हणजे मुख्य ठिकाणी स्वामी बसले. गोसाव्यांशी आसन झाले. चौदानी जू पडत असे, म्हणजे चारी बाजूनी जुगार खेळण्याचा तो विषय चालू होता. आणि मग त्या ठिकाणी 14 जू पडत होते. कडू जागरू नादू त्रेतिया. तीही गोसाव्या ते विनविले. म्हणजे त्या ठिकाणी असलेले हे जे काही लोक आहेत, कडू जागरू नाभित्रिये तथा नादत्रये वगैरे ह्या लोकांची नावं असावीत ही, त्यांनी स्वामींना विनंती केली, घेई जोजी एक दान घ्या तुम्ही पण, म्हणजे तुम्ही पण खेळा. गोसावी दान घेतले. पावगियापासून फेरू घेतला. स्वामींनी सुद्धा ते दान घेतलेलं आहे. आणि पावगियापासून फेरू घेतला म्हणजे जो कोणी तो तिथे डाव देणारा व्यक्ती आहे, म्हणजे ज्याच्याकडनं डाव सुरू होतो त्याच्याकडनं स्वामींनी तो डाव घेतलेला आहे. आता यातली जी काही शब्द आहेत हे त्या जुगाराच्या ह्याच्या संबंधित आहेत, खेळाशी संबंधित आहेत. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टींचा काय अर्थ आपल्याला भेटणार नाही आणि आपल्याला ह्याचा अर्थ काही जाणून घ्यायचं तसं काही विशेष हे पण नाही, गरजसुद्धा नाही आहे. गोसावी पुंजियेचे कवडे श्रीकडे घेऊन ऐसे चोळीले. म्हणजे त्या ठिकाणी जो द्रव्य ठेवलेला आहे त्या गंजावरचे, त्या ढिगाऱ्यावरचे द्रव्य स्वामींनी हातात घेतले आणि ते श्रीकरामध्ये चोळले. ती म्हटलं गोसाई जुगारी होती. म्हणजे हे खऱ्या जुगाराचं लक्षण आहे. आता तुम्ही जुगार हा वाईट अर्थाने घ्यायचा नाही आहे, कारण की त्या काळात जुगार खेळणं हा एक प्रतिष्ठेचा एक मानल्या जायचं. जसं आत्ताच्या काळात शेअर मार्केट आहे, म्हणजे एखादा व्यावसायिक वगैरे कोण आहे तो शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, म्हणजे थोडंसं ह्याचं लक्षण आहे, चांगलेपणाचं किंवा प्रतिष्ठेचं लक्षण आहे. तसं त्या प्रकारचं ते होतं. आणि ते काही स्वामींनी खेळण्याचं जे काही एक प्रकारचा स्वामींचा भाव होता किंवा जे काही हावभाव होते ते एकदम उत्तम जुगार खेळणाऱ्या आणि नियमात खेळणाऱ्या व्यक्तीचे उत्कृष्ट अशा खेळाडूची ती लक्षणं होती. आणि म्हणून ते म्हणतात गोसावी जुआरी होती. म्हणजे स्वामींना माहिती आहे बरं हे. खेळो लागले अवघ्यासी जो पाणी पिओ सुये त्याने गोसाव्यांशी उदक ओळगविले. खेळायला सुरुवात झाली. तिथे पाणी वाटणारा म्हणून जो काही सेवक वर्ग होता त्यांनी स्वामींना पाणी दिलं. गोसावी उदक स्वीकारिले. स्वामींनी ग्रहण केलं पाणी.
जो अवघ्यासी विडा दे तेने गोसाव्यांसी विडा ओळखविला. जो सर्वांना विडा देत होता, पान बनवून देत होता, त्यांनी सगळ्यांना पान बनवून दिलं. गोसावी विडा स्वीकरिला. आमच्या स्वामींनी ते पान स्वीकारलं. मग गोसावी विळवरी खेळू स्वीकरिला. आमच्या स्वामींनी संध्याकाळपर्यंत खेळ खेळला. गोसावी जू विळवरी खेळीनले बहुत जू जिंकले. म्हणजे खूप जिंकले स्वामी, खूप द्रव्य स्वामींनी जिंकलं. मा कुरुंगे कुरुंगे कवडे निवडिले. मग कुरुंगे कुरुंगे म्हणजे स्वामींनी कुरुंगे कुरुंगे म्हणजे हरणाच्या वर्णाचे असे जे चांगले चांगले कवडे जे आहेत ते स्वामींनी निवडले. एर कवडे मग जितुलाही जिना जिंकला ते तुलाही गोसावी दानासी करीती. मग बाकीचे काही कवडे स्वामी चांगले निवडायचे आणि बाकीचे काय करायचे, तिथे असलेल्या लोकांना दान द्यायचे. मग एक कवडे तांबूळ दे ते अशी देती. एक कवडा कोणाला द्यायचे, जो तांबूळ तिथे सगळ्यांना द्यायचा त्याला द्यायचे. एक पाणी पाजी तयासी देती. कोणी पाणी वगैरे देणार आहे त्याला द्यायचे. गंधवादी धुपी, कोणी गंध लावणारा टिळा लावणारा त्याला दिल्या जायचं. धुपी म्हणजे धूप दाखवणारा वगैरे सुगंध. अशा पद्धतीने मागते अशी देती. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जो कोणी तिथे पैसे मागेल की मला पण द्या थोडे द्रव्य, तर मग त्यांनासुद्धा स्वामी आमचे द्यायचे. एकासी पवित देती. कुणाला बक्षीस द्यायचे, म्हणजे कुणाचं जर का काही कला आवडली त्याचं ते त्याच्या कार्याचं मूल्य देऊन वरून स्वामी प्रसन्न होऊन त्याला काय द्यायचे, बक्षीस द्यायचे. मा पिवळे कुरंगे कुरंगे कवडे श्रीकरी ऐसा पसाबरी घेऊनी. दोन दिवसी धरुणी गोसावी रांधवन हटा. उभिया हाटवटिया बीजे करीती. आणि पिवळे पिवळे कुरुंगे असं पिवळे पिवळे हरणाच्या वर्णाचे कवडे स्वामी श्रीकरी ऐसा पसाबरी घेऊनी. पसाभर ते कवडे घेऊन. दोंदेसी धरुनी पोटाला धरून ते द्रव्य म्हणजे हातामध्ये ते पैसे आहेत, कवडे आहेत आणि ते पोटाला धरलेलं आहे. गोसावी रांधवन हाटा. उभी हाटवटिया बीजे करती. रांधवन हाटा म्हणजे त्या रांधवन हाट म्हणजे हलवाईची जी गल्ली असते, ज्याच्या दोन्ही बाजूनी भोजनाची वगैरे अशी काही हॉटेल्स वगैरे दुकानं असतात, त्याला रांधवन हाट असं म्हणतात. त्याला खाऊ गल्ली असं पण म्हणतो आपण. तर उभिया हाटवटिया बीजे करीती म्हणजे दोन्ही बाजूनी बाजार भरलेले आणि आमचे स्वामी मधूनच असे बीजे करायचे. मा सोवनी दुसी वाणी भुसारी तेली तांबोळी आपल्याले व्यापार करीत होते. आणि त्या पूर्ण बाजारामध्ये आमचे स्वामी जेव्हा म्हणजे स्वामींची ती 32 लक्षणी श्रीमूर्ती आणि सगळं जे काही स्वामींचं वर्णन आहे, सौंदर्य लावण्य सौभाग्य, हे सगळे लोक त्या ठिकाणी बघून प्रभावित व्हायचे. याच्यामध्ये जे कोणी सोवनी आहेत, सोवनी म्हणजे जे सोनार आहेत, जे धातुकाम किंवा अलंकार वगैरे बनवतात ते सोवनी. आपल्या रिद्धपूरला गेलं तर सोवन हाट म्हणून आहे, म्हणजे सोनार गल्ली वगैरे असं. दुसी म्हणजे कापड विकणारे जे आहेत ते दुसी. वाणिये म्हणजे किराणाचे दुकानदार वगैरे अन्न वगैरे जे आहेत ते. भुसारी तेली तांबोळी असे सगळे जे कोणी आहेत किराणा दुकानदार किंवा भुसारी म्हणजे धान्य विकणारे, तेली म्हणजे तेल विकणारे, तांबोळी म्हणजे तांबोळ वगैरे पानाचं जे काही साहित्य असेल ते जे काही विकणारे लोक आहेत ते. त्यांना आपल्याले व्यापार करीत होते. ते सर्वजण आपलं आपलं काम करत होते आपल्या आपल्या दुकानात. परंतु तया श्रीमूर्ती अवळोखिता तयाचे व्यापार तैसेची राहिले. जेव्हा स्वामी तिथून बीजे करतात तेव्हा त्यांनी ज्यांचं लक्ष गेलं स्वामींकडे, ज्यांचं नसेल गेलं तर बाकीच्यांनी त्यांना सांगितलं असेल ते बघा ते कोण चाललेत बघा. आणि ते सगळे दुकानदार स्वामींकडे बघत राहिले आणि तयांचे व्यापार तैसेची राहिले. त्यांचा व्यापार तिथेच थांबून गेला. गोसाव्यांसी बीजे करिता श्रीमूर्ती दिसे तो पाहतची राहिले. आणि स्वामी आमचे चाललेत पुढे पुढे बीजे करतायत. स्वामींची श्रीमूर्ती दिसेपर्यंत हे बघतच राहिले. सगळे ठप्प झालं तिथलं बाजार हाट. ऐसी गोसावी अवघी हाटवटी वेधली. अशा प्रकारे आमच्या स्वामींनी अवघी हाटवटी म्हणजे पूर्ण बाजार गल्ली जी आहे ती वेधली आपल्या प्रभावाने. दृष्टी फाके तो पाहतेची असती म्हणजे दृष्टी अशी पूर्ण तिरपी होईपर्यंत लोक बघत होते स्वामींकडे.
ऐसे गोसावी रांधवन हाटे बीजे करीती. रांधवण हाटातनं आमचे स्वामी बीजे करतात. मा गोसावी एखादी एकी रांधवणी ते म्हणती. कवडा अन्न जोडे ओ. मग कुठल्या तरी खानावळ चालवणारी जी व्यक्ती आहेत त्यांना स्वामी म्हणतात कवडा अन्न जोडे हो, म्हणजे पैसे देऊन इथे अन्न मिळेल का आम्हाला. मग ते म्हणतात येई जोजी येई जोजी. स्वामींना बघून ते सुद्धा स्वामींचं स्वागत करतात. भीतरी बीजे की जोजी आतमध्ये या असं म्हणून स्वामींना आमंत्रित करतात. मग गोसावी भीतरी बीजे करीती. आमचे स्वामी भीतरी बीजे करतात म्हणून इथे या बैसो घालती. आमचे स्वामी आतमध्ये येतात, ते बसायला टाकतात. मग पसाभरी कवडे श्री दोंदेसी धरिले असती. पसाभर कवडे म्हणजे एक पसामध्ये जेवढे काय मावतील तेवढं कवडे आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, श्री दोंदेसी म्हणजे पोटाला असे ते धरून आहेत. ते ऐसे टाकूनी माझ घरी घाली ती. त्या जिथे स्वामींना बसण्यासाठी आसन टाकलेलं आहे त्या माझ घरी मुख्य घरामध्ये स्वामी काय करायचे, ते द्रव्य त्या ठिकाणी ठेवायचे, टाकायचे, अक्षरशः सोडायचे हात. आणि मग आसनी बैसती, आसनावर बसायचे. मग तिये श्रीचरण प्रक्षाळिती. आणि त्या ज्या कोणी आहेत खानावळ चालवणारे त्या स्वामींचे श्रीचरण प्रक्षाळन करायचे. ओढणी देती. आंघोळीचं वस्त्र दिलं जायचं. मर्दना मादने स्वामींना व्हायचं. मग आपली वस्त्रे ओळगविती. त्यांच्याकडे असलेली चांगली वस्त्र स्वामींना ते अर्पण करायचे. चंदन ओळगविती. लल्लाटी चंदनाचा आडा रेखिती. स्वामींच्या भाल प्रदेशी चंदनाचा आडवी रेष, आडवा टिळा रेखल्या जायचा. पूजा होय म्हणजे स्वामींचं पूजन व्हायचं. उंचा मोलाचे ताट करीती म्हणजे चांगलं ताट ते काढायचे, पदार्थ चांगले बनवायचे आणि मग स्वामींना आमच्या आरोगणा व्हायचे. गुळणा होय, गुळणा व्हायचा. स्वामी म्हणतात बाई इथे महादाई सांना वगैरे, बाई ते आरोगण कवड्या सारिकी नव्हे. ती आरोगणा जी आहे ते जे काही भोजन ते देत होते त्याला त्या कवड्याचं मोल नव्हतं, म्हणजे पैशाचं मोल त्याला नव्हतं. अर्थातच त्याच्यामध्ये ती व्यावहारिकता नव्हती, त्याच्यामध्ये काय होती, आपुलकी होती. ते अनुरागासारखी होय, आवडीपूर्वक. म्हणजे एक बाई आहे ती जेव्हा खानावळ चालवते तेव्हा ती खानावळामध्ये जे जेवण बनवणार आणि त्यांना वाढणार तिथे पूर्णपणे व्यवहार आहे. तिथे पैशाच्या मोलानुसार तिथे अन्न दिलं जाणार आहे. परंतु तीच बाई जेव्हा आपल्या घरी स्वयंपाक बनवून मुलाला वाढते त्यावेळेला तिथे पैशाचं वगैरे हिशोब वगैरे काही नाही. तिथली ती आवडी वगैरे ती अप्रतिम आहे. आणि मग परत्रबुद्धी आरोगणा देती. स्वामी म्हणतात अनुरागासारखी होय, म्हणजे आवडीपूर्वक जे दिलं जातं तसं ते देत होते. आणि परत्रबुद्धी आरोगणा देती. कोणी पुरुष आहेत किंवा आपले ग्राहक आहेत अशा हिशोबाने भोजन नाही. हे परमेश्वर ईश्वर पुरुष आहेत ह्या पद्धतीने परत्रबुद्धीने ते त्याच्याने आपल्याला दिल्याने काहीतरी गोमटं लागेल म्हणून अशा पद्धतीने ते भावरूपाने ते देत होते स्वामींना अन्न. मग गोसावी आरोगणा करिता तया अन्नासी रूप करीती. मग आमचे स्वामी भोजन करत असताना त्या अन्नासी रूप करीती म्हणजे त्या अन्नाच्या चवीबद्दल, त्या अन्नाच्या पूर्ण ते जे काही बनवण्याची पद्धत वगैरे याच्या सगळ्याचं स्वामी काय करायचे, कौतुक करायचे. मग स्वामी याच्यामध्ये कौतुक करत असताना आमुक्यासी पुरले म्हणजे ह्याच्यामध्ये मीठ, तिखट, तेल हे सगळं बरोबर झालेलं आहे. आमुक्यासी पुरले बरोबर झालेलं आहे बरं काय. आमुक्यासी न पुरेची, परंतु भात जो आहे याच्यामध्ये थोडं पाणी अजून पाहिजे होतं किंवा भातामध्ये पाणी थोडं जास्त झालेलं आहे. खीर थोडी जास्तच गोड झाली, कमी पाहिजे होती. आमुक्यासी न पुरेची ऐसे रूप करीती. याला म्हणतात रूप करणे. म्हणजे त्या जेवणाची वाखाणना म्हणजे जे काय आहे कौतुक करत असताना आपल्याला हे जेवण जेवत असताना याच्यामध्ये काय कमी काय जास्त असं सांगायचं असतं. खूप लोकांना असं जेवण वाढलं की ते ताट समोर आले की ते खातात, सगळं संपवून टाकतात. आणि जो बनवणारा व्यक्ती आहे ना त्या व्यक्तीला असं वाटत असतं की हे कसं झालं, काय झालं जेवण. मग ती व्यक्ती 4 लोक जेवायला असतील तर त्यापैकी कोणाला तरी विचारते कसं झालं, मीठ वगैरे बरोबर आहे का. जे खरं बोलणार आहेत, जे नेहमीचेच आहेत, मग ते सांगतात ते मीठ कमी आहे वगैरे असं. म्हणजे जे बनवणारी आणि वाढणारी व्यक्ती असते त्या व्यक्तीला अपेक्षा असते की त्यांनी त्यांच्या जेवणाचं रूप करावं, मोल करावं,
त्या जेवणाबद्दल काहीतरी चांगलं वाईट काहीतरी सांगावं असं त्या वाढणाऱ्या आणि बनवणाऱ्या व्यक्तीला वाटत असतं. म्हणून कोणाच्याही घरी गेलं जेवायला तर त्या ठिकाणी त्यांचं ते भोजन त्यांनी जे बनवलं आपल्यासाठी ते कसं बनवलं आहे, काय बनवलं त्याविषयी तुम्ही थोडं जर का बोललात 2 शब्द तर त्या जेवू घालणाऱ्या व्यक्तीला खूप चांगलं वाटतं. तुम्ही जरी म्हटलात की ह्याच्यात तिखट थोडंसं पाहिजे होतं अजून, तर ते त्या व्यक्तीचा राग येत नाही, उलट बरं वाटतं की बरं ह्यांनी सांगितलं, पुढच्या वेळेस आपण हे करू. अशा पद्धतीने आमचे स्वामी त्यांच्या भोजनाचं रूप करत होते. तेने ते अशी सुख होय, त्यांना सुख होत होतं. त्यामुळे विडा देती, मग ते पान विडा वगैरे स्वामींना बनवून द्यायचे. मग बाज सुपवती अंतुरती, आणि बाज सुपवती, बाज म्हणजे पलंग, सुपवती म्हणजे कापसाची गादी. हे खूप वेळा हा शब्द आला, आता हा तुम्ही पक्का लक्षात ठेवायचा. मी पुन्हा पुन्हा आता परत शब्द आला तर मी त्याचा अर्थ सांगणार नाही. झाडी ती बाज सुंप अंतरती, तिथे ते झाडायचे, स्वच्छ केलं जायचं. मग गोसावी ते तर पहुड स्वीकरिती, आमचे स्वामी तिथे पहुड स्वीकारायचे, आमचे स्वामी पहुडायचे. चरण संवाहन करीती, म्हणजे श्रीचरण स्वामींचे ते संवाहन, श्रीचरण संवाहन म्हणजे चेपणे, ते चेपायचे. ते दिसी तयासी विक्रा थोरू होय, आणि त्या दिवशी योगायोग असा की त्यांच्याकडे खूप ग्राहक यायचे आणि त्यांचा खूप विक्री व्हायची त्यांची. मग उदयाची गोसावी आपले वस्त्रे वेडीती, आणि मग उद्या सकाळी काय व्हायचं, आमचे स्वामी तिथून निघायचे. उदयाची गोसावी आपली वस्त्रे वेडीती, जे स्वामींचे वस्त्र आहेत ते वस्त्र स्वामी स्वीकारायचे. त्यांची जी वस्त्र त्यांनी दिलेली आहेत ती स्वामी तिथेच ठेवायचे. नावेक हिव फिटो देती, थोडा थंडी वगैरे जाऊ द्यायचे. ओतपळीया पडती, बाहेरची ओतपळी म्हणजे काय, ऊन घेणं, सकाळचं जे आपण कवळं ऊन घेतो ते स्वामी त्या ठिकाणी उन्हामध्ये थोडा वेळ बसायचे. तव हे तेथ निजैलेचे असे, म्हणजे त्या ठिकाणी नावेक ही फिटो देते, म्हणजे स्वामी थोडंसं उशिरा उठायचे. ओतपळीया पडती म्हणजे जे कवळं ऊन आहे ते असं पडायचं अंगणामध्ये वगैरे. तव हे तेथ निजैलेचे असे, स्वामी तोपर्यंत निजलेले असायचे, झोपलेले असायचे. तव ते जुवारियाची वाट पाहती, आणि तिकडे त्या जुवाठ्याच्या इथे जुगार खायला जातो ते जुवारी तिथले ते स्वामींची वाट बघायचे. भाट विदावंत, म्हणजे भाट म्हणजे स्तुती पाठक, विदावंत म्हणजे काहीतरी आपल्या तिथे कला सादर करणारे जे आहेत ते म्हणायचे. हांगा कालीची धूर आजूही नाही आहे, म्हणजे कालची जी श्रेष्ठ खेळाडू ते अजूनही आले नाहीत. ज्यांना स्वामींकडे दान मिळालेलं आहे ते म्हणतात कालीचा महादानी आजूही नाही आहे, कालचे महादानी, इथे एवढे लोक श्रीमंत लोक येतात पण एवढं दान कधी दिलं नाही. अशा प्रकारे ते स्वामींची वाट पाहतात सगळेजण. मग गोसावी नयेकडे जाती, परिश्रया बसती, नदीकडे स्वामी जातात, परिश्रयाला बसतात. स्तोत्रांचमन करीती म्हणजे स्वच्छ होतात, पाण्याने माती भीती लावून श्रीकराला पाण्याने स्वच्छ धुवून. हातपाय प्रक्षाळिती, स्वामी श्रीचरण श्रीकर प्रक्षाळन करतात. गुळा करून तेथ बीजे करती, आणि गुळणा वगैरे करून त्या ठिकाणी बीजे करतात. मागुते खेळती जिंकती, पुन्हा स्वामी खेळतात, पुन्हा जिंकतात. चांगले चांगले कवडे श्रीदोंदेसी धरुनी, एर अवघे गोसावी पवित देती, बाकीचे शिल्लक स्वामी सगळ्यांना बक्षीस म्हणून द्यायचे. मा तिये दिसी आणि की रांधवणीची या घरा बीजे करीती, त्या दिवशी स्वामी कोण दुसरे रांधवन म्हणजे खानावळ जे आहेत चालवणारे, त्या दुसऱ्या खानावळीमध्ये आमचे स्वामी त्या दिवशी जायचे. दुसऱ्या दिवशी तिया यासी तैसेची करीती, ते सुद्धा स्वामींचं असंच स्वागत वगैरे करायचे. तर तिये अवघी याची वाट पाहती, सगळेजण स्वामींची वाट बघायचे. म्हणती कालीची धुरा अजूनही नाही आहे, कालचे अजूनही ते महाश्रेष्ठदानी आले नाहीत, असं रोज होत होतं. ऐसे दोही ओळी जेतू की रांधवन घरे, ते तू की घरा ऐकू की दिअरगण. आणि मग जेवढे काही त्यांचे त्या ठिकाणी रांधवन हाटी आहेत, जेवढे काही तिथे खानावळ आहेत, त्या पूर्ण ठिकाणी आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, प्रत्येक रांधवन हाटाला स्वामी एक दिवस तिकडे मुक्कामी थांबलेले आहेत. आणि त्यांना सेवेची संधी जी आहे ती स्वामींनी तर दिलीच, आणि प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारे स्वामींचं भजन पूजन
स्वागत त्या ठिकाणी होत होतं. ते तुकेदी अवस्थान झाले, तिथे किती आता रांधावन हाटी होत्या, तेवढे दिवस स्वामींना त्या ठिकाणी अवस्थान झालं. ऐसे अवघ्या रांधावन हाटाशी संबंध दिलेला, संपूर्ण रांधावन हाटाला आमच्या स्वामींनी या ठिकाणी संबंध दिलेला आहे. आणि त्या ठिकाणी स्वामींनी तेवढा काळ त्या ठिकाणी सर्वांना कणव वगैरे जे काही त्यांना स्वामींना दातृत्व करायचं असेल त्या ठिकाणी स्वामींनी त्या माध्यमातून केलेलं आहे. तर आजच्या या अदृष्टपर ब्रह्मविद्या सोहळा निरूपणाच्या आजच्या या 14व्या सत्रामध्ये आपण घेतले पूर्वार्ध 28 क्रमांकाची लीळा जूत क्रीडा. दंडवत हो.